नमस्कार, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण घरातील कुठलाही मसाला न वापरता मस्त चमचमीत असं फ्राईड चिकन तयार करतोय। तर हे तयार करण्यासाठी मी इथे एक सिक्रेट मसाला वापरलेला आहे, त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, सुरुवातीला एका बाउल मध्ये मी स्वच्छ केलेलं अर्धा किलो चिकन घेतलं। तर चिकन कसं स्वच्छ करायचं याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर तो नक्की बघा। या स्वच्छ केलेल्या चिकन मध्ये आता मी 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घातली। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 2 चमचे घट्ट असं दही घालायचं आहे। तर दही हे फ्रेश घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही। आणि त्यासोबतच अर्धा लिंबाचा रस पिळून घातला। तर आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे यामध्ये घरातील कुठलेच मसाले न वापरता इथे आपण चिकन टिक्का मसाला वापरणार आहोत। किराणा दुकानात किंवा चिकनच्या दुकानामध्ये, सुपर मार्केटमध्ये हा सहज मिळतो। तर कुठल्याही प्रकारचे नॉनव्हेज, चिकन, मटन, मच्छी फ्राय, लॉलीपॉप, सोयाबीन मसाला, सोयाबीन चिली हा मसाला वापरून आपण तयार करू शकतो। तर यामध्ये मी साधारणपणे 3 छोटे चमचे हा मसाला वापरलेला आहे। यामध्ये मीठ सुद्धा ऍड करायची गरज पडत नाही, कारण यामध्ये मिठाचं प्रमाण सुद्धा दिलेलं असतं। त्याचप्रमाणे यामध्ये थोडासा फूड कलर सुद्धा ऍड केलेला असतो, त्यामुळे अगदी मार्केट सारखं चिकन किंवा मटन तयार होतं। तर आता हा घातलेला मसाला किंवा याआधी आपण दही आणि अद्रक लसणाची पेस्ट जी ऍड केलेली होती ती चिकनला व्यवस्थित लावून घेऊ। तर हे हातानेच व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला चिकन हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे। तर तुम्ही हे रात्री मॅरिनेट करून फ्रीज मध्ये सुद्धा ठेवू शकता आणि आयत्या वेळी फ्राय करू शकता। तर हे मी फक्त 20 मिनिटांसाठी बाहेरच ठेवून दिलेलं आहे। असं मॅरिनेट करून घेतल्यामुळे यात घातलेले जे मसाले आहे ते छान मुरले जातात, आतपर्यंत यांचा फ्लेवर जातो। आणि आता 15 ते 20 मिनिटांनंतर हे कडकडीत तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला 5 ते 10 मिनिटं मध्यम आचेवर आणि नंतर 5 ते 7 मिनिटं हे हाय फ्लेमवर मी चिकन चांगलं फ्राय करून घेतलं। रंग देखील सुरेख आलेला आहे बघा। तर आलटून पालटून चिकन हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटं चिकन हे तेलामध्ये फ्राय केल्यानंतर ते आतपर्यंत शिजलं जातं, त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर चिकन हे चांगलं फ्राय करून घेत आहे बघा। तर आता चिकन हे व्यवस्थित फ्राय झालेलं आहे। तर हे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ आणि राहिलेले चिकन जे आहे ते सुद्धा याच पद्धतीने तळून घेऊ। तर बघा, इथे आपलं चिकन मस्त असं फ्राय झालेलं आहे, छान कुरकुरीत झालेलं आहे। अगदी मार्केटमध्ये मिळतं त्याच पद्धतीने हे दिसत आहे आणि चवीला सुद्धा तसंच लागतं। तर करून बघा, हा सिक्रेट मसाला वापरून तुम्ही हे मस्त चिकन फ्राय एकदा नक्की तयार करा। चिकन हे व्यवस्थित फ्राय केल्यामुळे आतपर्यंत ते शिजलं जातं। तर आता बाहेरचं फ्राईड चिकन खाण्यापेक्षा घरीच हा मसाला आणून हे फ्राईड चिकन तयार करून बघा। यावर फक्त चाट मसाला आणि लिंबाचा रस पिळायचा, चवीला अप्रतिम आणि भन्नाट असं लागतं। तर तयार करून बघा। तर आवाजावरूनच तुम्हाला समजलं आहे, मस्त कुरकुरीत असं हे चिकन झालेलं आहे आणि आतून तेवढंच ज्युसी असं आहे। तर करून बघा। तर मग मंडळी, आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशाच झटपट रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणचार रेसिपीजला सबस्क्राईब करा। धन्यवाद।